हे बघा, आमच्या सगळ्या जैन समाजातले सगळे पंथ आज एकत्र झालेले आहेत, त्यामुळे याला विशाल एक महोत्सवाचा ग्रुप आलेला आहे, त्यामुळे अत्यंत मनस्वी आनंद होत आहे. अशा प्रकारे आयोजन केलेलं आहे, किती रथ आहे आणि कसे कसे देखावे. आज भगवान महावीराचा जन्मोत्सव 25 से 26 दिलीप घेवारे. युद्ध नहीं महावीर चाहिए, नौकार है मिटेगा जग की अग्नि। आज जब विश्व में भीषण युद्ध और हिंसा की आग झुलस रही है, तब भगवान महावीर का जियो और जियो का संदेश ही मानवता को बचा सकता है। भगवान महावीर की अहिंसा और नौकार महामंत्र की दिव्य शक्ति इस अशांति को शांत कर शांति का अमृत बरसा सकती है। परम पूज्य गच्छाधिपति अभयदेव सुरेश्वर जी महाराज साहब की प्रेरणा से चालू हुए 1008 करोड़ नौकार महामंत्र में विश्व शांति का संकल्प, भगवान महावीर अहिंसा के सागर जिनका मार्ग ही जग की रक्षा है। युद्धजनक परिस्थिति इस वैश्विक अशांति को सामूहिक शक्ति से जीतना है। नौकार महामंत्र यह केवल जप नहीं, सकारात्मक ऊर्जा है का ब्रह्मास्त्र है। महावीर जयंती का विशेष आह्वान, इस महावीर जयंती पर केवल उत्सव नहीं बल्कि एक आध्यात्मिक क्रांति करेंगे। आज हम संकल्प करते हैं कि प्रत्येक व्यक्ति 11 नौकार माला का जप कर शांति एवं शक्ति विश्व को अर्पित करेगा। नौकार फाउंडेशन, जीतो और सकल जैन समाज छत्रपति संभाजी नगर के इस यज्ञ में सहभागिता करे और आज 11 नौकार महामंत्र के जाप का पठन करे। रवि मुगदिया, नौकार फाउंडेशन, औरंगाबाद. महासचिव संपूर्ण मागील 27 वर्षापासून नॉनस्टॉप भगवान महावीराचा जन्मोत्सव सकल जैन समाजाच्या तत्वाधानामध्ये निघत आहे आणि हजारोच्या तादातलं आज आपण पाहत असाल जो उत्साह या ठिकाणी दिसत आहे। आणि एक टॅगलाईन आता या ठिकाणी महानगरपालिकेचे शेकडो कर्मचारी दिसत आहेत। एक टॅगलाईन यावर्षी जैन समाजाने घेतलेली आहे, माझं शहर माझी जबाबदारी। आणि या टॅगलाईन खाली या संपूर्ण शहराचं जे विद्रुपीकरण झालेलं होतं त्या विद्रुपीकरणाला कुठेतरी आळा बसावा आणि आपलं शहर हे सुंदर शहर व्हावं या भावनेतून यावेळेस भगवान महावीरांच्या उत्सवात आम्ही हा एक विशेष रूपून गेलेला आहे। आज यामध्ये आम्ही आमच्यामध्ये आमचे अखिल भारतीय चतवार जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ठाणेचे सकल जैन समाजाचे अध्यक्ष दिलीपजी घेवारे यांना विशेष करून आम्ही या ठिकाणी विशेष आमंत्रित केलेला आहे। यंदाच्या महावीर जयंतीनिमित्त या आयोजनात अनेक पाठीमागे जर पाहताल आपण तर सुमारे 108 पेक्षाही अधिक रथ, विविध झाक्या, ज्यामध्ये माझं शहर माझी जबाबदारी या विषयाला अनुसरून पूर्ण झाक्या काढलेल्या आहे। मी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की प्रत्येक झाकी आपण पाहावीत आणि त्या माध्यमातून काही ना काही संदेश आज या महोत्सवाच्या माध्यमातून घेऊन जावं। या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचे संयोजक मी महावीर पाटणी, सकल जैन समाजाचा महासचिव आणि खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतचा अध्यक्ष आहे। आज आम्ही महावीर जयंतीच्या जैन समाजाच्या रॅलीमध्ये उपस्थित झालेलो आहे। इथे आज आम्ही महानगरपालिकेकडून महानगरपालिकेच्या आयसी टीम अंतर्गत आम्ही सुद्धा महानगरपालिकेची टीम याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे। माननीय महापौर साहेबांनी आपल्याला सर्वांना स्वच्छतेची शपथ दिलेली आहे आणि ह्यांचा जे टॅगलाईन आहे आजच्या कार्यक्रमाचा ते आहे माझं शहर माझी जबाबदारी। आणि सध्या शहरामध्ये कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे आणि तर सर्वांनी आपलं कचऱ्या बाबतीतचं जे आहे की माझा कचरा माझी जबाबदारी, कचरा सर्वांकडून निर्माण होतो, प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतली तर लवकरात लवकर शहर हे स्वच्छ होईल। आणि महानगरपालिका जे कार्यकर्ते आहे त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण सहकार्य नोंदवा। ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या डस्टबिन मध्ये टाकून दिला तर खूप चांगलं होईल, सहकार्य होईल, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागेल। आणि जैन कम्युनिटीच्या लोकांनी जे संदेश दिलेला आहे तो प्रत्येक कम्युनिटीच्या लोकांनी तो आत्मसात करायला पाहिजे की आपण एखादा इव्हेंट पण करतोय तो झिरो वेस्ट इव्हेंट व्हायला पाहिजे। आणि आज ह्यांच्या प्रत्येक म्हणजे रॅलीच्या झाकीपासनं तर सगळ्या गोष्टींच्या नियोजनापासनं प्रत्येक गोष्टीचं सगळ्यांनी म्हणजे अनुकरण केलं पाहिजे असं मला वाटतं। मी अर्चना कंटे, महानगरपालिका
जय जिनेन्द्र, मैं संगीता कासलिवाल बालाजी नगर से हूँ। आज भगवान महावीर जी का 2625वां जन्म कल्याणक महोत्सव औरंगाबाद वासी बहुत ही धूमधाम से मना रहे हैं और उनके टैगलाइन है माझे शहर माझी जवाबदारी। और इसमें उन्होंने स्वच्छता का अभियान से शुरुआत करते हुए हर जगह अपने शहर की काळजी ली है और अहिंसा परमो धर्म का भगवान महावीर का जो संदेश है जियो और जीने दो उसका भी पालन करते हुए जैन समाज सकल जैन समाज पूरी एकता के साथ और शांति पूर्व सौहार्द पूर्वक इस जन्म कल्याणक महोत्सव में शामिल हुआ है। जय जिनेन्द्र, जय महावीर। होते हा आज आज भगवान महावीर जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे या ठिकाणी। आणि ज्या वेळेला संपूर्ण जगामध्ये अशांती आहे, युद्ध चालू आहे, अशा वेळेला निश्चितपणे भगवान महावीरांची शांतीची मिसाईल पूर्ण जगामध्ये शांती निर्माण करेल याचा आम्हाला विश्वास आहे। सर्वांना भगवान महावीर जन्म उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा।